नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नल इन फोकसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रानं अत्यंत भीषण पूर पाहिला. अ, संपूर्ण राज्यातच जोरदार पाऊस झाला. मात्र त्यातल्या त्यात मराठवाड्यातले बहुतांश जिल्हे आणि सोलापूर इथं आपण सगळ्यात जास्त पूर आलेला बघितला आणि सगळ्यात जास्त नुकसान झालेलं बघितलं आणि सर्वात मोठं नुकसान जे झालं ते अर्थात शेतकऱ्याचं झालं. शेतकऱ्याची उभी पिकं वाहून गेली. त्या पिकाखालची सुपीक मातीसुद्धा वाहून गेली आणि आता या सगळ्यातनं बाहेर पडायचं कसं? आता पोट भरायचं कसं? आता पुढचं वर्ष काढायचं कसं? असे अनेक प्रश्न राज्यातल्या शेतकऱ्यासमोर आहेत. त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासमोर ते अत्यंत बिकट असे उभे आहेत. मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे आपण सरकारचा जो ह्याच्याकडे बघण्याचा अप्रोच आहे, तो अपूर्ण आणि उदासीन असलेला आपल्याला दिसतोय. तसे आरोपही सगळीकडून राज्य सरकारवर होत आहेत आणि त्याला उत्तरं द्यायला त्यांना काही फारसं यश आलेलं नाहीये. तर या सगळ्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आज पुन्हा आपल्यासोबत आलेले आहेत कॉम्रेड राजन क्षीरसागर. याच्या आधी सुद्धा सर काही दिवसांपूर्वीच आपण असंच सरकारच्या धोरणाविषयी आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्याची फरफट होते त्याविषयी चर्चा केली होती आणि आज दुर्दैवाने आपण पुन्हा अशाच एका विषयावर आणि अशाच कॉन्टेक्स्टमध्ये आजही आपण बोलणार आहोत. मला वाटतं मी डायरेक्टली प्रश्नाकडेच येते पहिल्या आणि अगदी बेसिक पासूनच पुन्हा सुरुवात करायची असं म्हटलं तर जो एक सगळ्यात मोठा आरोप आहे तो म्हणजे ही सध्या जी नुकसान भरपाई आहे त्याच्याबद्दल चर्चा खूप आपल्याला होताना दिसते. कारण ह्यावेळेस जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याची स्केल काहीच्या काही मोठी आहे आणि हे सगळं आपण लाईव्ह बघितलेलं आहे, बघतोय आता. आपल्या समाज माध्यमावर येणारे जे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांना आपल्याला दिसतंय की काय लेव्हलचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. मात्र जी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे ती त्याला अनुसरून नाहीये, ती तितकीशी नाहीये, ती अपुरी आहे असं म्हटलं जातंय आणि त्यावर सरकारला फार काही स्पष्टीकरणही देता येत नाहीये. 2200 कोटी नुकसान भरपाई जी सरकारनं जाहीर केली होती आणि त्याच्याविषयी त्याच्याबरोबरच ओल्या दुष्काळाची जी मागणी करण्यात आली होती, जी मागणी शेतकरी नेते आणि शेतकरी स्वतः अनेक वर्षांपासून करतायत, ही काही पहिली वेळ नाहीये. मात्र ते सुद्धा यावेळेस करण्यात आलं नाही. तर ही नुकसान भरपाई कमी आहे आणि त्याच्यातनं काही पळवाटा काढण्यात आलेला आहे, असं जे म्हटलं जातंय. तर ते नक्की का म्हटलं जातंय आणि ती का कमी आहे, हे तुम्ही थोडंसं समजावून सांगाल सर? सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ते म्हणजे केंद्र सरकारनं आपत्ती निवारण कायद्यामध्ये मोठे बदल केले आणि त्या बदलाच्या पार्श्वभूमीवर ही सरकारनं घोषित केलेली मदत आपण बघितली पाहिजे. हं. 2005 साली युपीए राजवटीमध्ये अ, आपत्ती निवारण कायदा आला आणि त्या कायद्यातल्या तरतुदीनुसार राज्याला काही अधिकार होते, स्थानिक स्वराज्य संस्थांना काही अधिकार होते. ते अधिकार संपूर्णतः आता मोडीत काढले गेलेले आणि आपत्ती निवारणाच्या मदतीबद्दलचे जे निकष 22-23 ला एनडीआरएफ द्वारा जारी करण्यात आले, तेच निकष केंद्रानं कंटिन्यू केलेले आहेत. आपण बघू शकता की नव्या मुंबईच्या एअरपोर्टचं उद्घाटन करायला पंतप्रधान आले, पण पंतप्रधानांनी काही महाराष्ट्रातल्या 70 लाख एकर जमिनीचं नुकसान करणाऱ्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त 100वर माणसं मृत्युमुखी पडलेली असताना त्याच्याबद्दलची कुठलीही संवेदना ही प्रकट केलेली नाही. हे सरकारच्या धोरणाचं द्योतक आहे असं मला या ठिकाणी. जी मदत या ठिकाणी सरकार घोषित करत आहे ती मदत जी आहे ती मदत पिकांच्या झालेल्या भरपाईबद्दल काही मदत सरकारनं घोषित केलेली आहे. 18,500 प्रति हेक्टर असा दावा आहे. जमीन घासून गेलेल्यांना रोजगार हमीतून दुरुस्त करून द्या. विहिरींची 11,000 पेक्षा जास्त विहिरी खराब झालेल्या गाळलेल्या आहेत, उद्ध्वस्त झालेल्या आहेत. त्या विहिरींबद्दलची काही मदत ही मदत अत्यंत अपुरी आहे. वास्तविक पाहता पीक विमा कंपन्यांना ज्यावेळेस विम्याचा प्रीमियम द्यायचा आहे त्यावेळेस सरकार जोखीम रक्कम नावाची एक रक्कम निश्चित करतं. कापसासाठी ती 60,000 आहे, सोयाबीनसाठी ती कुठे 55,000, कुठे 58,000 आहे
आणि हे 70% जोखीम स्तरावरती ही रक्कम त्यांनी काढलेली आहे. जर आपण या ठिकाणी कापसाचं उत्पादन जे महाराष्ट्र सरकार आर्थिक पाहणीमध्ये निश्चित करतं, जेवढी रुई उत्पादन प्रति हेक्टर सरकारनं ठरवलेली आहे, त्यातली रुई आणि सरकी मिळून ज्या 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 प्रकारची मिनिमम सपोर्ट प्राइस 7,710 याला जी खरेदी झाली असती आणि त्या उत्पादकतेच्या निशावर जर हा हिशोब लावला तर हा आकडा प्रति हेक्टर 85,000 पर्यंत जाईल. आपण बघू शकतो की अतिवृष्टी आणि पूर याच्यामध्ये संपूर्ण पिकं उद्ध्वस्त झाली. मग या ठिकाणी पहिला माझा आक्षेप आहे मदत या शब्दात. माझं म्हणणं आहे की हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. ही नुकसान भरपाई शब्द का असला पाहिजे याचं कारण COP27 ही जागतिक परिषद आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जगामध्ये ज्या प्रदूषणामुळं वातावरणामध्ये जे अडथळे निर्माण होत आहेत, प्रहार निर्माण होत आहेत, त्या वातावरणाच्या बदलाचा जो आहे तो परिणाम या ठिकाणी हे दिसतंय की नैसर्गिक आपत्ती ही त्या अर्थानं आपत्ती नाही. COP27 मध्ये सर्व विकसनशील देशांनी आग्रह धरला की विकसित देश त्यांचं उत्सर्जन कमी करत नाही आणि त्याच्यामुळे जो वातावरणामध्ये बदल घडतायत त्याची शिक्षा त्यांच्या देशातील शेतकरी आणि नागरिकांना मिळते, ती का द्यावी? त्यासाठी एक कोष निर्माण केला जावा आणि त्या कोशामधून या आपत्तीग्रस्तांना मदत केली जावी. हे युनोच्या परिषदेत मान्य केलेलं आहे. म्हणजे जागतिक दृष्ट्या सर्व मान्य ही गोष्ट आहे. मग त्या अर्थानं भारतीय जो शेतकरी आहे तो जर भारत सरकार त्याच्यावर सही करत आहे तर याला अनुरूप कायदे आपल्या देशात करण्याची जबाबदारी त्या सरकारची आणि त्या अर्थानं हे राईटफुल कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. हा पहिला भाग आहे. आणि ते कॉम्पेन्सेशन जे आहे, कुठं 82,000 कापसाचं उत्पादन आहे, 78,000 रुपये सोयाबीनचं उत्पादन सरकारनं धरलेलं. ती MSP आम्हाला मिळत नसेल कदाचित, परंतु सरकार जे आहे तो दावा करतं की हे आम्ही देतोय आणि त्याच आकड्याच्या आधारे म्हणजे विमा कंपन्यांना प्रीमियम देण्याकरता तुम्ही 60,000 रुपये जोखीम धरून विम्याचा प्रीमियम कॅल्क्युलेट करता आणि त्याच्यापैकी थोडासा शेतकऱ्यांना भार द्यायला लावता. म्हणजे त्यांना पैसे देण्याकरता, अनुदान देण्याकरता तुम्ही एक निकष लावता आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ज्यावेळेस कॉम्पेन्सेशन द्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही हा निकष बदलताय. 18,500 त्यांनी आत्ता केले. ते त्यांचा आकडा पंजाब बद्दलचा चर्चा झाली, कर्नाटक राज्यानं दिलेले आकडे पुढे आले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जर अदानीला एअरपोर्ट द्यायचं नसतं, तो कार्यक्रम नसता, तर कदाचित मदत आणखीन लांबली असती. अशा प्रकारचा एक उपेक्षेचा आणि शेतकरी नागरिक विरोधी दृष्टिकोन या मदतीच्या निकषामध्ये. दुसरी गोष्ट, मदतीतले जे घटक आहेत म्हणजे एकूण पाऊस जर बघितला तर 12-13% पाऊस जास्त आहे, पण सप्टेंबर महिन्यामध्ये 200% 250-300% पाऊस त्या सप्टेंबर महिन्यामध्येच पडलेला आहे. हे गोष्ट जी आहे त्याच्यामुळे अनेक परिमंडळ असे की एकेका परिमंडळामध्ये 4 वेळा अतिवृष्टी, 5 वेळा अतिवृष्टी अशी घडलेली आहे. अतिवृष्टीचा निकष जो आहे तो 65 mm पेक्षा जर जास्त पाऊस असेल तर त्या एकाच दिवसामध्ये तर त्याला आपण अतिवृष्टी म्हणतो. आणि दुसरी पूर परिस्थिती आमचा तर आरोप आहे पाटबंधारे खात्याचा गलथान कारभार. पूर काय आज आलेला नाही, पूर अनेक वेळा महाराष्ट्रात आलेले आहेत. त्या वेळेस आपण वेगवेगळ्या कमिट्या नेमलेल्या. सांगली कोल्हापूरच्या पुरामध्ये आपण वडनेरे कमिटी नेमली, त्या कमिटीनं काही शिफारसी केल्या, त्या तुम्ही स्वीकारल्या. त्याप्रमाणे धरणांचं परिचालन करण्याच्या कार्यपद्धतीमधले दोष पुढे आले, ते त्याच्याबद्दल करेक्टिव्ह मेजर्स घेऊन पुढच्या वेळेस ती उन्नत अवस्थेत त्याच चुकाची करायची गरज नाही. पण या ठिकाणी त्याच प्रकारच्या चुका झालेल्या स्पष्टपणे उघडकीस येतात. इथं असं आहे की जर धरणच नसती तर पूर आला असता का? तर धरणं नसती तर माजलगाव सिंदफणा नदीमधलं पाणी गोदावरीत आधी उतरलं असतं, नंतर दुधना धरणाचं पाणी आलं असतं किंवा वरच्या नद्यांचं पाणी आलं असतं.
आणि त्याप्रमाणे हजारो वर्षे या नद्या वाहून त्यांचं पात्र तयार झालेलं आहे आणि त्या पात्राची काही वहन क्षमता निश्चित आहे. आपण धरणं बांधल्याच्या नंतर तिथं पाणी अडवलं आणि ते अडवलेलं पाणी एकाच वेळी आपण सोडलेलं आहे. त्याच्यामुळे ते पात्राच्या बाहेर जाणं. परत तुम्हाला हे पाणी सोडत असताना रेग्युलेटरी मेजर्स त्याचे मॅन्युअल त्यांनी काही पाळलंय का? की धरण कसं भरत गेलं पाहिजे आणि कसं रिकामं होत गेलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये पाटबंधारे खात्याचं म्हणजे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, प्रत्येक जिल्ह्याकरता एक पूर समन्वयक अधिकारी नेमलेला आहे. आणि त्या पूर समन्वयक अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्याच्या वरच्या बाजूची धरणं आणि खालच्या बाजूच्या नद्या दोन्हीकडचा रिअल टाइम डेटा हा शेअर करायचा आहे आणि त्याच्याबद्दल समन्वय करायचं काम करतंय. मे महिन्याच्या अखेरीस या बैठका व्हायला पाहिजे. बैठकाच घेतलेल्या नाहीये. आणि नाहीयेत. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे 6 जूनला शिंदेंनी खातं आपल्या हातामध्ये घेतलं, मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकाच वेळी पाटबंधारे, ऊर्जा, गृह अशी अनेक खात्यांचा कारभार आणि त्यांनी एक जी.आर. काढला की पाटबंधारे मंत्री म्हणून मी काही बैठका धरणांच्या परिचालनाबद्दलच्या बैठका घेऊ शकत नाही आणि त्या बैठका पालकमंत्र्यांनी घ्याव्या. पण हा जी.आर. काढला पाटबंधारे मंत्रालयात. या जी.आर.ची बाकीच्यांना माहितीच नाही. पालकमंत्र्यांनी बैठकाच घेतल्या नाही आणि समन्वयच झालेला नाही. आणि समन्वय झालेला नाही तर त्या धरणांच्या परिचालनाबद्दलच्या ज्या कायदेशीर मंजुऱ्या आणि प्रक्रियांचा भाग आहे त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहे. राधाकृष्ण विखे पाटील मंत्री झाल्यानंतर त्यांनी हाच जी.आर. चालू ठेवलेला. जर त्या खात्याचे मंत्रीच जर आढावा घेत नसतील की पूर नियंत्रणाच्या बैठका झाल्या की नाही तर जबाबदार कोणाला या ठिकाणी? हा मोठा प्रश्न. आणि जायकवाडीच्या म्हणजे हा आरोप जिल्ह्याच्या सोडून द्या, राज्यांच्या पूर नियंत्रण समित्या, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप केलेला आहे की ज्या आंतरराज्य नद्या आहेत, नद्याला काय तुमच्या राज्यांच्या सीमा माहित नाही आणि त्या आंतरराज्य नद्या आहेत त्यांच्या समन्वयाच्या बैठका त्यांनी घेतल्या नाहीत. महाराष्ट्रानं कर्नाटक बरोबर भीमा नदीच्या बद्दल ही बैठक घेतली नाही. सीना आणि भीमा नदीच्या पाण्यामुळे हे कर्नाटकातल्या 3 जिल्ह्यांचं नुकसान झालंय आणि त्याला महाराष्ट्र जबाबदार आहे. हा आरोप कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यावरून या परिस्थितीचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक गावं नदीच्या काठची पूर परिस्थिती 88च्या पुरामध्ये आलेली आहे, 21च्या पुरामध्ये आलेली आहे. 1988 सालच्या पुरामधल्या अनेक गावं ही पुनर्वसनासाठी प्रस्तावित आहेत. पण त्या माझ्या परभणी जिल्ह्यातल्या 40 गावापैकी फक्त 2 गावचं पुनर्वसन पूर्ण झालं. बाकीची गावं तशीच आहेत. म्हणजे ही पुनर्वसन न झालेल्या गावांना वेढा पडणार, लोक त्यामध्ये लोकांची घरं, शेती पाण्याखाली जाणार हे निश्चित आहे. मग त्याच्याबद्दल जिल्हा प्रशासनानं काय केलेलं आहे, त्याच्याबद्दलच्या राज्य शासनानं सूचना काय दिलेल्या आहेत, त्याबद्दल मंत्री स्तरावरून काय डायरेक्टिव्ह त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन, कुठलंही इंटरव्हेन्शन झालं. महाराष्ट्र सरकारनं जनतेला अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये पुरामध्ये ढकललेलं आहे. ही गोष्ट ही वस्तुस्थिती त्यांनी त्याच्याबद्दल करावं. माझी मागणी आहे. किसान सभा मागणी करते की ज्युडिशियल कमिशन त्या ठिकाणी असलं पाहिजे, न्यायिक आयोग नेमा, जबाबदारी निश्चित करा, याच्यामधल्या चुका आणि गलथानपणा केलेल्या आहेत आणि त्यांना शिक्षा करा. दुसरी महत्वाचा भाग म्हणजे याच्यात जे 100वर मृत्यू घडलेले, 100वर मृत्यू आणि 3000 पेक्षा जास्त जनावर मृत्यू निघते. म्हणजे सीना नदीच्या सीना कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर त्याच्या खालच्या गावामध्ये लोकांना गावाच्या बाहेर काढायला फक्त अर्धा तास मिळालेला आहे. माणसं वाचवू शकली, जनावरं दावणीलाच त्या ठिकाणी होती आणि दावणीलाच त्या ठिकाणी मृत्यू. मांजरा प्रकल्पातून धरणातून पाणी सोडलेलं आहे आणि त्या प्रकल्पाच्या खालचा बंधारा त्याची कवाडच उघडली गेलेली आहे. त्यामुळे शेतीचं नुकसान त्या ठिकाणी झालं. जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडलेलं आहे, माजलगाव प्रकल्पातून सोडले, त्या ठिकाणचा डिग्रस बंधारा त्याची 18-19 दरवाजापैकी फक्त 6 दरवाजे उघडले गेले. पंजाबमध्ये देखील असं.
हं. रणजित सागर आणि पोंग धरणामधून पाणी आलं आणि त्यामध्ये माधवपूर बॅरेज अर्धा तास त्यांना फक्त वेळ मिळाला की दारं उघडता उघडता पाटबंधारे खात्याचा कर्मचारी मृत्यू पावला. हे समन्वय आणि पूर्वतयारी ह्याचा अभाव याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट ही नैसर्गिक आपत्ती नाही. नैसर्गिक आपत्ती म्हणल्यावर सरकार म्हणेल आमची काही जबाबदारीच नाही. तुम्ही पुरात हं. ढकललेलं आहे. अतिवृष्टी, पाऊस पडणं हे नैसर्गिक जरी असलं, तरी बरोबर. त्याची परिणिती आर्थिक सामाजिक संकटात होणं हे या व्यवस्थेचं काम आहे. आणि त्यामुळे ही 100% भरपाई मिळाली पाहिजे. हा आमचा त्या भरपाईसाठी कापूस, सोयाबीन हीच पिकं घ्या. आपण महाराष्ट्रामध्ये 19ला ज्यावेळेस पूर आला, हं. ₹40,000 हेक्टरी आपण मदत दिलेली आहे. ऊस उत्पादक त्याच्यामध्ये बुडालेले होते. अ, पश्चिम महाराष्ट्रातली गोष्ट होती. 40,000 हं. महाराष्ट्रानंच हा आकडा पाहिलेला आहे. मग 19च्या नंतर आज 26 मध्ये दरम्यानच्या काळामध्ये खतांवरची सबसिडी काढून घेतलेली आहे. लागवड खर्च हो. वाढलेला आहे. त्या अनुषंगानं ₹70,000 हेक्टरची मागणी या ठिकाणी केली जाते. पंजाब सरकार जर 50,000 देऊ शकतं, तर त्याच्या तिप्पट महाराष्ट्र आहे. देशातलं सर्वात जास्त रेव्हेन्यू गोळा करणारं आर्थिक राजधानी महाराष्ट्र आहे. मग इथं हं. शेतकऱ्यांना मदत कॉम्पेन्सेशन चांगलं का दिलं जाऊ शकतं? बरं हे कॉम्पेन्सेशन बरोबर. कोणाकोणाला द्यायचंय? फक्त जमीन असलेल्यांना नाही. संपूर्ण कापूस पट्ट्यामध्ये शेअर क्रॉपर्स आहेत. वाट्यानं शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात. आपण शेतकरी आत्महत्यामध्ये सुद्धा बघतो, की अशा प्रकारे वाट्यानं हं. दुसऱ्याची जमीन कसायला घेणारे जे शेतकरी आहेत, बरोबर. त्यांची संख्या मोठी आहे. 1/3 शेतकरी आत्महत्यामध्ये अशा प्रकारचे शेतकरी आहेत. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं, तर ह्या शेतकऱ्यांना कुठली मदत मिळणार? त्यांना विमा मिळणार नाही. कारण तो जमिनीशी निगडीत आहे. कर्ज त्यांना मिळणार नाही. त्यांना सरकारचं जमीन किंवा पीक बुडीचं अनुदान देखील हं. मिळणार नाही. नाही मिळणार. या कुटुंबाचं वर्षभराचं सर्व्हायव्हल आणि त्यांनी केलेली गुंतवणुकाचा परतावा हे कसा का? म्हणून या ठिकाणी या कुटुंबासाठी हे ही संख्या किती आहे? देशभरामधली सरासरी 27% आणि महाराष्ट्रातल्या महसूल खात्यानं 7ब च्या नोंदी रद्द केल्यामुळं अशी नोंद कोणाची येण्यात नाही. अडथळा आहे महसूल प्रशासनात. हं. हे शेअर प्रॉपर जे आहेत हे रजिस्टर्ड पण नाहीत. पण आंध्र तेलंगणात रजिस्टर्ड आहे. त्यांना सरकार काही ना काही मदत, प्रोटेक्शन त्या ठिकाणी नोंदीत असल्यामुळे देऊ शकतं. या शेतकऱ्यांना मदत देण्याकरता सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. नजरअंदाज यांना करत आहे. हा यांना नागरिकच समजत नाही. शेतमजुरांचा रोजगार बुडालेला आहे. 3 महिने हं. 90 दिवस हे जवळपास कामच मिळाले नाही. आणि जे पीक नष्ट झाल्यामुळं त्या पिकावर जी गुजराण झाली आहे, ते पण मिळालेले नाही. ते त्या मजुरांना कॉम्पेन्सेशन दिलं गेलं. जनावरांची वैरण नष्ट झाली. त्या वैरणीकरता कुठेही चारा डेपो दिलेला नाही. हं. शेतकऱ्याजवळ आज चारा नाही. सोयाबीनच्या शेतांमध्ये आज सगळी दुर्गंधी आहे. सोयाबीन कुजून गेलेलं आहे. हं. आणि ते चारा म्हणून त्याचा जे भुसा आहे, जे चारा म्हणून वापरला जायचा, आता उपलब्ध त्या ठिकाणी नाहीये. अनेक नाहीये. शेतकरी आहेत ते त्यांचे आणि ह्या जनावराच्या किंमत जी आहे ती 37,500 आहे. 1.5 लाखापर्यंत म्हशी आहेत, 1.5-2 लाखाच्या जर्सी गायी आहेत आणि त्या वाहून गेलेल्या आहेत. त्यांना असलेल्या रोगराई होण्याची मोठी शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये 37,500 हे कॉम्पेन्सेशन नाहीये. हे त्या जनावरांची किंमतही त्या ठिकाणी होऊ शकत नाही नाही. होऊ शकत आहे. बरोबर आहे. शेवटचा मुद्दा राइट. म्हणजे जी कुटुंब बुडलेली आहेत, त्यांना हां. थोडंसं धान्य आणि शिबीर ह्या ज्या तातडीच्या सुविधा आहेत, त्या सुविधा पण नाही. फळबागा बुडालेल्या आहेत. हे जे निकष एनडीआरएफचे जुने निकष आहेत, तेच निकष हं, हं, सरकार हं. चालू करतं आणि त्याला विरोध. बरोबर. बरोबर आहे. एकीकडे हे हे सगळं तुम्ही जे म्हटले हे होत असतानाच दुसरीकडे सरकार संज्ञा ज्या आहेत त्या सुद्धा म्हणजे नियम जुने बदलतंय. मात्र ते बदलतंय हे शेतकऱ्यांच्या हिताच्या अजून दूर जाणार आहे. जसं की आता एक जी मागणी होतीये मोठी
ती आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा. मात्र ह्याच्यासाठी कायम सरकार असं म्हणत आलंय की अशी काही टर्म नाहीच आहे अस्तित्वात. त्यामुळे आम्ही असं काही जाहीर करू शकत नाही. मात्र आता ही टर्म कॉइन करायची किंवा ही टर्म इथं आपल्या ह्याच्यात आणण्याची, आपल्या डॉक्युमेंट्समध्ये आणण्याची गरज आहे, असं वारंवार सांगितलं जातंय. दुसरीकडे अजून वेगवेगळे संभ्रम निर्माण होत आहेत, की मग थोडं आपण असं बघितलंय शेतकऱ्यांमध्ये काही, की प्रति एकर आहे का, प्रति हेक्टर आहे का, काय मदत मिळणार आहे, काय नाही. या बाबतीत सुद्धा मोठा संभ्रम निर्माण होताना आपण बघतोय. तर ह्या टर्मिनॉलॉजी बद्दल काय सांगाल, की सरकार ह्याच्यामध्ये काही चालढकल करते किंवा ह्याच्यामध्ये सरकारकडून मुद्दाम संभ्रम निर्माण होतोय का? दोन गोष्टी आहेत, की सगळ्यात पहिली गोष्ट हे जे मदतीची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये मोठे बदल मोदी सरकारनं केलेले. हं, म्हणजे मोदी सरकारचा सगळ्यात लाडका म्हणजे 15वा वित्त आयोग. 15वा वित्त आयोग जो आहे तो नेमला गेला 2017 मध्ये आणि मोदींच्या लोकांची जबाबदारी झटकणाऱ्या धोरणांचे पडसाद हे त्याच्या शिफारशी 20 मध्ये पुढे आल्या आणि त्या 15व्या वित्त आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशीमध्ये ज्या सूचना डिझास्टर मॅनेजमेंट बद्दल ज्या केलेल्या आहेत त्या आधारे 2025 मध्ये 25 मार्च 2025 मध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा दुरुस्ती कायदा हा कायदा हं, जोर जबरदस्तीनं मोदी सरकारने संमत केला. या कायद्याचं वैशिष्ट्य हे आहे की कोणतीही आपत्ती झाली तर त्या आपत्तीबद्दल काही गोष्टी तरतुदी होत्या. म्हणजे उदाहरणार्थ कायदा आणि सुव्यवस्था बद्दलची सर्व कलमं त्याच्यातून काढून टाकली. म्हणजे काही दिवसापूर्वी आपल्याला आठवत असेल तेलंगणामध्ये एका कारखान्यामध्ये स्फोट झाला, 42 लोक मृत्युमुखी पडले. हो. हे डिझास्टर मॅनेजमेंटचा भाग असणार नाही. उद्या भोपाळ सारखी जर वायू गळती झाली तर तो डिझास्टर मॅनेजमेंटचा भाग असणार नाही, त्याची सरकारवर जबाबदारी असणार नाही. त्याच्यातला क्रिमिनल आस्पेक्ट हा काढून टाकण्यात आला. हे पहिली गोष्ट. ही सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे, की अनेकविध कारणांमुळे जे डिझास्टर्स घडू शकतात वा सार्वत्रिक त्याच्याबद्दल नजरअंदाज करणं आणि कॉर्पोरेटला एक क्लीन चिट देणं हे त्याच्यामधलं हं. पहिलं उद्दिष्ट आहे. म्हणजे पुन्हा जर भोपाळ दुर्घटना झाली तर राजरोसपणे ते एखाद्या कॉर्पोरेटनं तेवढी जर दुर्घटना घडवली तर त्यांना बिनदिक्कत तशा यंत्रणेच्या लोकांना स्थान देता येऊ शकेल अशी तरतूद त्याच्यात झालेली आहे. निवडणूकही लढवता येईल अशी गोष्ट आहे. दुसरा महत्वाचा भाग त्याच्यामधला जे आहे की आपत्तीची जी अगोदर मदत केली आहे ती साधारणतः 1,23,000 कोटी रुपयांचं बजेट त्या ठिकाणी सरकारला घटवायचं आहे. लाख कोटी रुपयाचा खर्च त्यांना करायचा नाही. म्हणून त्यांनी काय सुचवलंय? पहिला मार्ग त्यांनी सुचवलाय 25% राज्यांचा वाटा असला पाहिजे. राज्यावर बर्डन त्या ठिकाणी आणणं. दुसरा पार्ट त्यांनी केलेला आहे की ही मदत जी आहे या मदतीसाठी कर्ज रोखे सरकारने उभे करावे. आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांचे पैसे उभे करावे. CSR फंड या ठिकाणी घ्यावा. म्हणजे हं. बजेटरी प्रोव्हिजन सोडून ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत व्हॉलेंटरीली त्या व्हॉलेंटरी CSR फंड जरूर घेतला पाहिजे. पण CSR फंड हा बजेटच्या तरतुदीला रिप्लेस करण्यासाठी या ठिकाणी आणायचा. अशा नाही. प्रकारच्या हं. तरतुदी ही त्यांनी त्या कायद्यामध्ये आणलेल्या आहेत आणि त्या कायद्यामध्ये केंद्र सरकार ज्याला आपत्ती म्हणेल ती आपत्ती स्थानिक हं. स्वराज्य संस्थांचा रोल संपुष्टात आला. शहरी आपत्ती आणि ग्रामीण आपत्ती ह्याच्यात मेट्रोमध्ये झालेली आपत्ती त्याचं महत्व त्याचे स्टँडर्ड्स वेगळे असतील आणि त्याच्यासाठीचे निकष वेगळे असतील. खेड्यातली माणसं नाहीत का दुय्यम नागरिक त्यांना ठरवत आहेत. म्हणजे युनोच्या स्टँडर्डनुसार जगातला प्रत्येक आपत्तीग्रस्त समान प्रकारचा रिलीफ मिळण्याकरता पात्र आहे. पण इथं डिस्क्रिमिनेशनची एक नवी लेअर जी आहे हे केंद्र सरकार त्या ठिकाणी. हं. चौथी गोष्ट जी आहे या निधीचं वितरण कसं करायचं याचे सर्वाधिकार केंद्राच्या हातात एक होते हं. आणि ते पॅकेज कोणाला कधी कसं द्यावं हा अधिकार केंद्र वापरणार. फेडरल जे कॅरेक्टर आहे राज्यांच्या अधिकाराचा आणि वाट्याची जी गोष्ट आहे त्याच्यावर मोठी कुठाराघात हा या ठिकाणी केलेला आहे. हं. जे नॉर्म्स त्यांनी ठरवलेले त्याच नॉर्म्स मध्ये
मदत द्यावी लागेल. हे कर्नाटकच्या 2 वर्षापूर्वीच्या दुष्काळामध्ये पण हं. स्पष्ट झालेलं आहे. केंद्राचा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन काय आहे? आणि आता तर कायदा केल्यामुळे त्यांच्या हातामध्ये मोठं हत्यार आलं. त्याच्यामुळं विरोधी पक्षाची जर राज्य असतील तर मदत मिळणार नाही. पंजाबला नाही. 30-40 हजार कोटीपेक्षा जास्त ज्यांचं नुकसान झालेलं असताना केवळ त्या ठिकाणी 1600 कोटी रुपये केंद्रानं दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षात दिलेले 6-7 हजार कोटीच आहे. ते कागदोपत्री आकडे फुगवण्यामध्ये आणि जुन्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करून तो आकडा हं. फुगवला गेलेला आहे. त्याच्यामुळे ती काही मदत त्याला करता येणार. हं. महत्वाचा याच्यातला भाग जे आहे की या जी टर्मिनॉलॉजी ओला दुष्काळ जाहीर करा हे लोक म्हणतात. कोरड्या दुष्काळाबद्दलचं मॅन्युअल इंग्रजांच्या काळापासून चालत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हं. ड्राऊट मॅन्युअल हे फेमस आहे. त्या ड्राऊट मॅन्युअल हे हो. डिझास्टर आपण पण ओल्या दुष्काळामध्ये ओला दुष्काळ आणि पूर अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती ह्या हं. टर्म्स आतापर्यंत अधिकृतरित्या वापरला गेले. पण जर या अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती याला जर कोणी ओला दुष्काळ या शब्दानं संबोधन करून जर हं. जनतेचे प्रश्न मांडत असेल तर त्याच्याबद्दल काही हरकत असायचं कारण नाही. आणि अनेकदा असे पॉप्युलर शब्द जे आहेत ते सरकारी शब्दकोशाचा भाग पण बनतात. तसं केलं हं, तरी हं. मुद्दा नाही. मुद्दा ज्या बाधित आपत्तीग्रस्तांचा जो मुद्दा मांडला जातोय त्या मुद्द्यावरती त्या मुद्द्यापासून भटकाव करणं हे तंत्र देवेंद्र फडणवीसांना अवगत आहे आणि ते त्याच्याबद्दल त्याच्यावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवतात. जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांबद्दल मात्र ते बोलत नाहीत. हे महाराष्ट्रात हं. भीषण परिस्थिती का झाली? पुणे शहरात मेट्रो चालवण्याकरता मराठवाडा बुडवण्यात आलेला आहे. हे मी अत्यंत जबाबदारीनं आणि धाडसानं विधान या ठिकाणी. वडनेरे कमिटीच्या नंतर ज्या नद्यांची वहन क्षमता कायम ठेवणं, नदीपात्रांची आणि विशेषतः हं. शहरालगत ही वहन क्षमता नीट सुस्थितीत आणण्याकरता काही कामं करणं यासाठीचे शासन निर्णय घेण्यात. हे निर्णय जुलैमध्ये हा वहन क्षमतेसाठी घेतलेला निर्णय जुलै 22 मधला फडणवीस पाटबंधारे मंत्री होते. अगोदरच्या एका प्रक्रियेतून आलेला जी-आर देवेंद्र फडणवीसांनी रद्द केला. जुलैमध्ये त्यांच्याच कारकिर्दीत आलेला जी-आर हा नंतर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये त्यांनी रद्द केला. काय कारण होतं? कारण हा जर जी-आर असेल तर पुण्याच्या मुळामुठामध्ये जे रस्ते करायचे नदीपात्राचा वापर करून ते रस्ते करता आले असते का? त्या रस्त्यांची बिलं हं. कॉर्पोरेशनला उचलता आली असती का? आणि तिथं तर मेट्रो करायची होती. मेट्रो करायची होती म्हणजे कोणाचा रोल आला? पुणे मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी हं. म्हणजे केंद्र सरकारचा रोल आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी हा जी-आर रद्द केला आणि पुण्याच्या हिताकरता मराठवाड्याचा बळी दिला. हे सत्य आहे आणि निश्चित इतिहासामध्ये नोंद घ्यावी इतकं हे गंभीर प्रकरण आहे. हे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करू इच्छितो. पुण्यामधल्याही पर्यावरणाबद्दल विचार करणाऱ्या अनेक लोकांनी त्याबद्दल हं. प्रश्न उपस्थित केले. पण ज्या बरोबर. प्रकारचा विकास पाहिजे, जो विकास जोशी म्हटला हलवणारा, जो विकास धराली लँडस्लाइड तयार करणारा, जो विकास माळीण आणि ईर्षाळवाडी निर्माण करणारा, हं. असा निसर्ग ओरबडणारा विध्वंसक विकास ह्या सर्व नैसर्गिक आपत्तीच्या पाठीमागचा एक मोठा मोटिव्ह त्या ठिकाणचा आहे. आणि त्याच्याबद्दलचा योग्य दृष्टिकोन जर नसेल तर तुम्हाला ना त्या परिस्थितीमध्ये सुधारणा करता येईल आणि जर विरोधक असाल तर त्याच्याबद्दलचं समग्र अंडरस्टँडिंग तुम्हाला असतात. मग बरोबर. नुकसान भरपाई ही जी पाहिजे ती या कारणाकरता पाहिजे. ही अपत्य, हं. पूर, अतिवृष्टी, ओला दुष्काळ, दुष्काळ ह्या सगळ्या लँडस्लाइड्स या सगळ्या आपत्ती हं. तुमच्या आवरट आणि निसर्ग विरोधी विकासातून निर्माण झालेले आहे. शेतकऱ्याचं जीवन हे निसर्गाशी पूरक आहे. म्हणजे निसर्ग नियमांचाच वापर करतो. शेती करतो म्हणजे आम्ही काय करतो? निसर्गाचे नियम जे आहेत
ती राईट. अनुकूल पद्धतीनं राबवायचा आम्ही प्रयत्न करतो. त्यातून जीवन सुखकर व्हावं. परंतु पर्यावरणाचा नाश करणारा विकास हे मोठं कारण आहे आणि याबद्दल आज जर दखल घेतली नाही, आज त्याच्याबद्दल ज्युडिशियल कमिशन करून आज जर जबाबदारी निश्चित करण्याबद्दल आपण ढिसाळ राहिलो आणि जबाबदारी निश्चित करण्याचा मुद्दा आज जर आपण सोडून दिला, तर तो मोठा करंटेपणा ठरेल आणि त्याच्यामुळं हा फक्त प्रश्न शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा, काही चार सत्पात्री दान करण्याचे, चार तुकडे टाकण्याचा हं, हं. हा विषय नाहीये. तर शेतकऱ्यांच्या बरोबर. जीवनाचा हा प्रश्न आणि बरोबर. शेती व्यवसाय कसा टिकणार? म्हणजे हं. आज जी पीक रचनेचं काय करायचं? जर अशा प्रकारच्या अवकाळी पावसामुळं आणि एरॅटिक हं. रेनफॉलमुळं पिकांचं वारंवार नुकसान होत असेल, तर त्याच्याकरता सिस्टीम काय निर्माण झाली पाहिजे? आर्थिक स्थैर्य त्यांच्या जीवनामध्ये कसं राहील? सगळ्या शेतकरी आत्महत्यांमध्ये 2 कारणं असतात. नापिकी आणि कर्जबाजारी. हं. ही नापिकी जी आहे ही अतिवृष्टीनं असो, दुष्काळामुळे असो, कीड पडल्यामुळे असो, कोणत्याही कारणामुळे आणि त्यातून येणारा जो कर्जबाजारी, लागवड खर्च थोडा थोडका राहिलेला नाही. हं. म्हणजे 2000 सालची खताची किंमत आणि आजची खताची किंमत बघितली, तर ती किती पट वाढलेली आहे. जवळपास 8 ते 10 पट ही खताची आणि वाढली. औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि मग तुम्ही मदतीच्या नावाखाली तेच निकष जर पुढे कराल, तर ते कसे स्वीकारावे? महाराष्ट्रामध्ये बरोबर. सखोल या गोष्टीबद्दल चर्चा केली पाहिजे. केंद्र सरकार राईट. देखील पर्यावरणाचे अनेक कायदे, नियम हे अ, कमजोर करतात. वॉटर पोल्युशन बद्दलचा कायदा त्यांनी आपल्या हातात घेतलाय केंद्राने. हं. वॉटर बॉडीजच्या पोल्युशन बद्दलचा. त्याच्यातून पाण्यावरती नियंत्रण त्यांना त्या ठिकाणी ठेवायचं आहे. हं. डिझास्टर मॅनेजमेंट मधला हा बदल हे मोठं घातक दिशेला जाणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळं राईट. एक पेड मा के नाम आणि बाकी जंगलाची कत्तल, 1,23,000 झाडांची कत्तल हे हे जे आहे ते परवडणारं नाहीये आपल्याला. बरोबर. एक आपण तुम्ही आत्ता जे जो उल्लेख केला तर त्या अनुषंगानेच आठवतंय, की आपण ह्याच्यापूर्वीही मला वाटतं एक 2-1 वर्षांपूर्वी ह्याबद्दल बोललेलो आहोत, की आपल्याला दिसतंय, की कसे हवामानाचे पॅटर्न्स बदलतायत, मान्सूनचे पॅटर्न्स बदलतायत आणि तुम्ही जो आत्ता शब्द वापरला, की इरॅटिक होत चाललंय असं आपल्याला सगळं हे दिसतंय. मात्र त्याचा हवामान बदल आणि ह्या सगळ्या अनुषंगाने शेतीच्या धोरणामध्ये किंवा शेतीमध्ये काय बदल झाले पाहिजे ह्याच्याविषयी काही सायंटिफिक विचारच केला जात नाहीये किंवा कुठेतरी धोरणात्मक लेव्हलला त्याच्याबद्दल काही चर्चा होताना दिसत नाहीये. असं आपण तेव्हापासून तुम्ही हे बोलत होतात आणि आत्ताही तुम्ही जसं मेन्शन केलंत, की त्याचे परिणाम आपल्याला अधिकाधिक गंभीर होताना दिसतायत दरवर्षी आणि दरवर्षी तरी सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचललेली दिसत नाहीयेत. मात्र जे आहे ऑलरेडी किंवा ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या सुद्धा अधिकाधिक कुठेतरी शेतकरी विरोधी होत चाललेत असं दिसतंय. एक पीक विम्याचा कारण जो मोठा मुद्दा आहे. एक म्हणजे तुम्ही जी मेन्शन केली मगाशी गोष्ट तीच अत्यंत मोठी आहे, की जे वेगवेगळे स्टँडर्ड्स वापरले जातात. प्रीमियम देताना जे उत्पादन पकडलं जातं आणि दुसरीकडे विमा देताना विम्याचा फायदा देताना शेतकऱ्याला. तर यावेळेस आता जे पीक विम्यामध्ये यावेळेस मोठे बदल करण्यात आलेले आहेत. तर त्याविषयी सुद्धा त्यावर सुद्धा मोठा विरोध झाला होता काही महिन्यांपूर्वीच आणि त्यात जे काही ट्रिगर्स त्यातले काढण्यात आलेले आहेत आणि नैसर्गिक आपत्ती हा एक मोठा मेन ट्रिगर होता त्याच्यातला जो काढण्यात आला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की आता जी काही परिस्थिती झाली आहे. तर ह्याचा नक्की कसा परिणाम होणार आहे शेतकऱ्यावर? अ, सगळ्यात पहिली गोष्ट प्रधानमंत्री पीक विमा योजना याच्याबद्दल आपण यापूर्वी पण बघितलेलं आहे आणि हं. त्याचा पेआउट जो आहे तो ती विमा कंपन्यांसाठी जास्त फायदेशीर आहे. 1 रुपयात पीक विमा करून शेतकऱ्यांचं एनरोलमेंट निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणावर वाढवलं. हं. कारण वाढवलं. विमा योजनेतून योग्य भरपाई मिळत नाही याबद्दल शेतकऱ्यांची आंदोलनं आणि त्यातून थोडं बहुत मिळायचं, बरचसं मिळायचं नाही, ती हं. निराशा. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची एनरोलमेंट घटत होती. त्या पार्श्वभूमीवर 1 रुपयात पीक विमा करून एनरोलमेंट प्रचंड वाढली. एनरोलमेंट वाढली याचा फायदा कोणाला झाला? तर जो प्रीमियम सरकार द्यायचं त्या सरकारी अनुदानाचा विमा बरोबर. कंपन्यांना फायदा झाला. महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनीच नंतर जाहीर केलं, की या योजनेमध्ये 8,000 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशामध्ये गेलेले आहेत. हे सभागृहामध्ये त्यांनी वक्तव्य केलं.
सरकारचे समर्थक लोक जे आहेत तेच या विमा घोटाळ्यामध्ये गुंतलेले आहेत, असा खुद्द आरोप त्यांच्याच पक्षातील लोकांनी हं. सभागृहामध्ये केले आणि कृषी मंत्रालयाच्या कारभाराबद्दल खूप चर्चा त्या ठिकाणी झाली. याबद्दलचं निमित्त करून जे आहे ते शेतकऱ्यांनीच जणू काही या विमा योजनेला चुना लावला असं अतर्क वक्तव्य मंत्रिपदावर असलेल्या लोकांनी केलेलं होतं आणि नंतर त्याची परिणती त्यांनी विमा योजना मध्ये बदल करणार हे घोषित केलं. हं. 4 महत्वाचे ट्रिगर आहे की ज्या ट्रिगरच्या आधारे काही ठिकाणी कॉम्पेन्सेशन. पहिलं ट्रिगर आहे पेरणी पूर्व, म्हणजे पेरणीच एखाद्या भागात झाली किंवा पेरणी फेल गेली तर अशा ठिकाणी भरपाई देण्याची तरतूद त्या ठिकाणी होती. ती भरपाईची तरतूद काढून टाकण्यात आली. दुसरं मिड सीझन ऍडव्हर्सरी, म्हणजे हं. हंगामाच्या मध्यामध्ये जर अतिवृष्टी झाली, चक्रीवादळ आलं, अशा प्रकारच्या आपत्तीचा सामना करावा लागला तर त्याच्याकरता आणि त्याच्यामुळे पिकाचं नुकसान जर झालं तर त्याच्याबद्दल भरपाई देण्याची, ऍडव्हान्स भरपाई देण्याची तरतूद त्या ठिकाणी होती. महाराष्ट्रामध्ये त्या तरतुदीचा परभणी जिल्ह्यात पहिल्यांदा तूर पिकासाठी आम्ही अट्टहासानं ते वाटायला लावले पैसे 25% ऍडव्हान्स. त्याच्यामध्ये सर्वे करून नजर अंदाजाने उत्पादन किती घटतंय, परिणाम काय झालेला आहे त्याच्या आधारे संयुक्त समितीच्या मार्फत ते निश्चित केलं जायचं. हा दुसरा ट्रिगर. तिसरा ट्रिगर लोकल कॅलॅमिटी, स्थानिक आपत्ती ज्याला म्हणलेलं आहे. एखाद्या ठिकाणचा नदीचा बांध फुटला, एखाद्या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला तर ती स्थानिक आपत्ती म्हणून हा तिसरा ट्रिगर त्याच्यामध्ये होता. ती आपत्ती मोठ्या प्रमाणावर असेल तर पुन्हा त्याचा सर्वे करून त्याची कापणी प्रयोगाच्या ऐवजी अशा बाधित क्षेत्राबद्दल विमा निश्चित करण्याची तरतूद होती. पालम तालुक्यामध्ये गारपीट झालेल्या प्रकरणी त्याचप्रमाणे कोर्टातून भांडून आम्ही कॉम्पेन्सेशन शेतकऱ्यांना मिळवून देऊ शकतो. हं. चौथा आहे काढणी पश्चात, की पिकाची कापणी झालेली आहे आणि ते पीक त्यांना वाळायला शेतात आहे आणि कापणी होत असताना अर्धी कापणी झाली आणि कापणी होत असताना ते पीक आपत्ती आली, अवकाळी पाऊस आला, पीक भिजलं, नासाडी झाली, वाहून गेलं, तर त्याची भरपाई हा चौथा ट्रिगर. हे 4 ट्रिगर हे सरकारनं काढून टाकलं. कारण जागरूक झालेले शेतकरी या सगळ्या ट्रिगर्सचा वापर करण्याकरता आपल्या तक्रारी हं. देण्याची संख्या त्या ठिकाणी वाढली होती आणि हं. त्याच्यामध्ये विमा कंपन्यांची गलथान यंत्रणा, पहिली गोष्ट तर ते यंत्रणाच उभी करायची. 10वी-12वीची हं. शेंबडी पोरं काहीतरी लॉस असेसर म्हणून नेमली जायची. आता शेतीचं लॉस असेसर जर असेल तर तो कमीत कमी BSc ॲग्री असला पाहिजे. पण बरोबर. असे आता कर्मचारीच नसायचे आणि त्याच्यावरून बरेच वाद घडायचे. त्यामुळं त्यांनी ते ट्रिगर रद्द केले. या ट्रिगरचा सगळ्यात मोठा फटका आत्ता या ठिकाणी. दुसरी गोष्ट ₹1 पीक विमा विथड्रॉ केल्यामुळं एनरोलमेंट अजून घटलेली आहे. तरी देखील घटली. बरोबर. 47,00,000. मग या 47,00,000 ज्यांनी एनरोलमेंट केलेली आहे त्या लोकांना त्यांनी सांगितलं 17,000 देणार. अरे बाबा 100% का नाही देणार? जर ₹60,000 करता कापसाची हं. जोखीम, 55,000 करता सोयाबीनची जोखीम आहे. तर जेवढी जोखीम विमा कंपनीने घेतलेली आहे, त्या जोखीममधून सरकार त्यांना सवलत देतंय, की तुम्ही फक्त ₹17,000 पुरतच तुम्ही हे जे आहे ती रिस्क घ्या. जर प्रीमियम तुम्ही आकारलेला आहे ₹60,000 करता, तर तुम्हाला असा निर्णय कसा घेता येईल? हे हं. सरळ-सरळ मदतीमध्ये विमा कंपन्यांची तळी हे देवेंद्र फडणवीस सरकार कसं उचलून धरत आहे, हं. याचा अगदी स्पष्ट बाजू जी आहे ती पुढे येते. मुळामध्ये ही विमा योजनेचं पुनर्रचना केली पाहिजे. ते सातत्यानं आम्ही बरोबर. म्हणतोय आणि सर्व विमा कंपन्या ह्या असल्या राज्यानं स्वतःची कंपनी निर्माण केली हं. पाहिजे. राइट. प्रत्येक राज्यामधली पीक रचना, अॅग्रो झोन, आपत्तीचं प्रकार हा राज्य स्पेसिफिक असू शकतो आणि आपल्या राज्यामध्ये आपल्याला जे प्राधान्यानं ज्या पिकांसाठी पाहिजे तिथं आपण ती रचना करू शकतो. ते राज्य स्तरावर कंपनी करून जर BSNL सारखे टेलिकॉम कंपनी जर केरळ सरकार निर्माण करू शकतं तर विमा कंपनी महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही? का ते नाही त्या करू ठिकाणी शकत? करून बरोबर. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कीम दिली पाहिजे. हं. राज्याला ती ऑटोनॉमी पाहिजे, निधी केंद्रानं दिला पाहिजे.
बरोबर. पण त्याच्यातला आता भाग. बरोबर. तुम्ही म्हणालात, की एका एका बाजूला पीक विमा म्हणजे जो अशा काळासाठीच जी योजना आहे, तिथं कुठेतरी सरकार हे नजरअंदाज करते, की ते शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई देत नाहीये तशा परिस्थितीतून सुद्धा. स्वतःची नुकसान भरपाई जी जाहीर केलेली आहे सरकारनं, त्याच्यावर इतके प्रश्न आहेत. दुसरीकडे आपण असं बघतो, की असे वेगळ्या ह्यानी तुम्ही मगाशी मेन्शन केलं, की वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरनं निधी उभा करायचा जो काही अधिकार राज्यांना दिलेला आहे. त्याच्यातनं बघतो आपण, की हे मुख्यमंत्री मदत निधी साठी म्हणून शिक्षकांचे 1 दिवसाचा पगार कुठेतरी कापा किंवा मग ऊसाच्या बिलातनं प्रति टन ₹12 कापून घ्या. असा प्रकार जो राज्य सरकार करते, तर त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट आहे तर ऊसामधून ₹15 काढणं किंवा निधी काढणं हे तर दरोडेखोरी हं. आहे. म्हणजे शेतकऱ्यांचाच खिसा कापून त्यांना मदत दिल्याचा आव्हानाचा आणि हां. त्याच्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया अ, उमटलेल्या आहेत. विरोध हं. शेतकऱ्यांचा आहे. मुख्य गोष्ट माझं म्हणणं आहे, की निधी उभे करण्याचे हे मार्ग कॉर्पोरेट सोडू नये. माझं हं. म्हणणं आहे जे एक्झॅक्टली. महाराष्ट्रातले सुपर रिच आहेत, त्यांच्यावर बरोबर. 5% कर बसवा आपत्तीसाठी. तुम्ही मुंबई शहरामध्ये एवढं प्रदूषण करताय, तुमचे व्यवसाय चालवण्याकरता. अ, अ, आणि सगळ्यात जास्त उत्पन्न त्याच्यातून जर कमवताय, जो सुपर रिच रिच सेक्शन त्यांच्यावरती कर बसवा. काय शेअर मार्केटमधल्या सटोडियांवर कर बसवा. टॅक्स द रिच आणि हेल्प द पुअर ही पॉलिसी महाराष्ट्रानं घेतली पाहिजे. अहो, महाराष्ट्राचा इतिहास आहे प्रोफेशन टॅक्स कामगारांनी स्वतः देऊ केला आणि आपल्या हं. राज्यामध्ये रोजगार हमी योजना अस्तित्वात आणली. त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा खिसा कापून शेतकऱ्यांनाच मदत देण्याचं धोरण हे महाराष्ट्राला शोभणारी बाब नाहीये. आणि दुसरा महत्वाचा भाग जो आहे, की हे निधी उभा करणं म्हणजे सी-एस-आर तुम्ही केलेला आहे. त्या सी-एस-आर हं. सी-एस-आर एवढा थेट टॅक्सच करा ना. टॅक्स केला म्हणजे वसुली पण होईल त्या ठिकाणी जी आहे. बरोबर. त्या वसुलीचं जी माध्यमातून केंद्रानं जे रिजिड स्ट्रक्चर केलंय, फेडरलिझम जो हरवला जातो, ते एक कारण आहे. आणि ठामपणे हीच भूमिका घेतली पाहिजे, की महाराष्ट्रातल्या उच्च श्रीमंत वर्गावरती कर बसवून शेतकऱ्यांना 100% भरपाई देण्याची जबाबदारी ही पार पाडली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपण आग्रही राहिलं पाहिजे. मगाशी बोलता-बोलता एक विषय सुटून गेला, की जे काही हवामानामध्ये आणि वातावरणाचं जे संकट निर्माण होत आहे, हं. याच्यामध्ये संशोधनाची पण गरज आहे. या बरोबर. महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ ज्वारी पीक जर घेतलं तर 350 जाती ज्वारीच्या आहेत. सगळ्या बियाण्यांच्या व्हरायटी ज्या आहेत, हे संशोधन हे पब्लिक डोमेनमध्ये या संशोधनासाठीचा जर विशेष निधी देऊन, की अशा वातावरणामध्ये बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकतील, अशी पिकं अशा पिकांच्या प्रजाती निर्माण करणं, हे एक मोठं हं. चॅलेंज आहे आणि त्याच्यामध्ये 4 गोष्टी निश्चित पुढे जाऊ शकतात. पण सरकार जे आहे ते आपली कृषी संशोधन यंत्रणा जी आहे, ही डिसमेंटल त्या ठिकाणी करतंय. पैसा याच्यासाठी सुद्धा पाहिजे. पब्लिक डोमेनमध्ये या गोष्टी असल्या पाहिजेत. आपण मागे बरोबर. कापसाच्या पिंक बोलवर्म बद्दल चर्चा केली, पण त्याचे सरळ वळण हं. आणता येऊ शकतात. तेवढं तंत्रज्ञ आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रात आहे. हरित क्रांती आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारे आपल्याच देशातले तंत्रज्ञ राहिलेले आहेत. त्याच्यामुळे हे चॅलेंज आपण सहज घेऊ शकतो. पण हे चॅलेंज कॉर्पोरेटच्या हातामध्ये देता कामा नये. ते पब्लिक हं. डोमेनमध्ये असलं पाहिजे. जसं हरित क्रांतीमध्ये झालेलं आहे. त्याची एक बरोबर. आवश्यकता आहे. अ, बरोबर. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे एक सामाजिक पैलू याच्याच्या, की अशा संकटामध्ये अनेकदा लोकांची संवेदना जागृत होते. पंजाबच्या पुरामध्ये भेट द्यायचा योग आला आणि हं, हं. आवर्जून मुद्दाम याच गोष्टीकरता, अभ्यासाकरता आमच्या किसान सभेचं शिष्टमंडळ गेलं. हं. तिथं मिळालेली माहिती आहे, पूर आल्याच्या नंतर 8 तासापासून 18 तासापर्यंत सर्व गुरुद्वारांचे लंगर सुरू झालेले होते. पुरामधल्या बाधित कुटुंबांना मदत हं, हं. करण्याकरता, एकमेकांना मदत करण्याकरता लोक हं. धडपडत त्या ठिकाणी होते. माजी सैनिकांच्या अनेक कमिट्या ह्या लोकांना पुरामधून
त्यांच्या चीज वस्तू आणि माणसांचा जीव वाचवण्यापासून ते अन्नछत्र चालवण्यापर्यंत आघाडीवरती माजी सैनिकांच्या टीम आणि तुकड्या ह्या हं. त्या ठिकाणी दिसत. त्या सगळ्या लोकांचं म्हणणं पडलं की शेतकऱ्यांचं जे प्रचंड आंदोलन झालं त्यामधून जी एक एकजीवाची भावना, एकजुटीची भावना लोकांमध्ये हं. निर्माण झाली. त्याचं हे रिफ्लेक्शन आहे. आपल्या बरं. महाराष्ट्रामध्ये मोठी मंदिरं आहेत, मोठी श्रद्धास्थानं आहेत. लाखो, कोट्यावधी रुपये, शेकडो कोटी, हजार कोटींचं आहे. पण आता उदाहरणार्थ शिर्डीचं संस्थान देशामधून पैसे गोळा करत आहे. विखे पाटील मंत्री त्याच्यावरती आहेत. पण त्यांनी कुठं अन्नछत्र आणि मदत दिल्याचं, मोठ्या प्रमाणावर मदत नाहीये. दिल्याचं असं चित्र दिसत नाही. शेगावचं मंदिर हं. आहे. पंढरपूरच्या मंदिराने कदाचित केलं असेल त्यांचा त्या ठिकाणच्या ट्रस्टीजनी. परंतु ह्या सर्व हं. मंदिरं, प्रार्थना स्थळं, मशिदी, दर्गे ह्या सगळ्यांजवळ असलेला जो पैसा आहे, तो सामाजिक चेतनेसह तो जनतेच्या कारणी लागला. हे चित्र जे पंजाबमध्ये दिसलं म्हणजे ते चित्र काही महाराष्ट्राच्या पुरामध्ये दिसलं नाही. नाही. माझ्या मते हे गंभीर गोष्ट आहे आणि बरं. समाज मनाच्या गोष्टीचा एक त्याच्यामधला हं. भाग आहे. अजून सुद्धा खूप या मदतीची आवश्यकता आहे लोकांची आणि तो रोल खरंय. आवश्यक आहे. बरोबर. तुम्ही आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात, की जे पंजाबमधले शेतकरी ते जे एक जवळीक झाली किंवा जी एक शेतकरी म्हणून जी आयडेंटिटी आणि त्याच्या अंडर ते जे एकत्र येतात. तर तसं आपण बघतो, की आता मराठवाड्यातला जो शेतकरी आहे, तर हे हे पहिलं संकट मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासमोरचं नाहीये. हे संकटामागून संकट गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं, तर असं वेगवेगळ्या संकटांना तो तोंड देतोय. मात्र कुठेतरी आपल्याला असं दिसतं, की शेतकरी म्हणून तो एकत्र येत नाहीये किंवा येऊ दिला जात नाहीये का? कारण जातीवरनं आपण बघतो जे काही घडतं आणि त्याच्याविषयीचंच जात, धर्म ह्याच्याविषयीचंच आपण जे काही आहे ती चर्चा बघतो. पण एक शेतकरी म्हणून मराठवाड्यातला शेतकरी एकत्र का येत नाहीये अशा गंभीर परिस्थितीत सुद्धा? एक महत्वाची गोष्ट जी आहे, जे मला आवर्जून सांगावसं वाटतं, की अ, प्रश्न शेतकरी म्हणून निर्माण झाले. पाणी मिळत नाही, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतायत, भाव मिळत हं. नाही. हे प्रश्न त्यांचे वर्ग म्हणून, शेतकरी वर्ग म्हणून तयार झाले. परंतु त्याची उत्तरं जर जात म्हणून शोधायला लागली, तर ती उत्तरं हं. पुरी पडणार नाही. आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रकारचं एक अंतर समाजामध्ये हेतुता निर्माण केलं जात आहे, ते जे आहे ते सामाजिक दरी जे निर्माण होते, त्याचा एक मोठा परिणाम आहे. तुलनेनं पंजाब एकजुटीनं राहिलाय, सगळ्यात आघाडीवरती त्या ठिकाणी होता. हेच प्रश्न पंजाबमधल्या शेतकऱ्यांना देखील भेडसावत होते. पण त्या एकजुटीच्या लढ्यामधून तिथं वेगळ्या पायरीवर ते पोहोचलेले दिसतायत. महाराष्ट्राला एका धार्मिक आणि जातीय कलहामध्ये लोटणं, हे काम महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी चालवले. म्हणजे ते ज्या प्रकारे वातावरण पेटवलं जात आहे. कधी हं. अ, औरंगजेबाच्या कबरीवरून कधी वाद पेटवायचा, कधी हं. आणखीन नागपूरमधल्या एखाद्या धार्मिक गोष्टीवरून वाद पेटवायचा आणि सतत त्याच्याबद्दल एक पहिल्यांदा हिंदू-मुसलमान आणि नंतर वेगवेगळ्या जातींमध्ये अ, अशा प्रकारचा जो कलह निर्माण करायचा, हे अतिशय वाईट प्रकारचं राजकारण आणि त्याच्यावर स्वतःची सत्तेची पोळी भाजून घेणं, हे भारतीय जनता पक्षाचं सातत्यानं केलेलं आहे. त्याच्या मुकाबल्यामध्ये तमाम जनतेची एकजूट आणि शेतकरी कामगारांची एकजूट हाच त्याच्यामध्ये पर्याय असू शकतो आणि त्या पर्यायाची गरज ह्या संकटामध्ये लोकांना दिसतेय. या हं. पुरामध्ये पण या महाराष्ट्रामध्ये हजारो लोकांनी एकमेकांना मदत केलेली आहे. अनेक ह्याच्या स्टोरीज आहेत, की एकमेकांचा जीव वाचवण्यामध्ये कसा लोकांनी मदत हं. केलेली आहे. वेगवेगळ्या लोकांनी व्हॉलंटरीली मदत केलेली आहे. अनेक लोकांनी कुठलीही प्रचार, प्रसिद्धीपासून दूर राहून देखील मदत केली. पण त्याला जे उधाण यायला पाहिजे, त्याच्यात जी सामाजिक हं. चेतना जी पुढे यायला पाहिजे, ती पुढे आणणं हे काळाची गरज आहे. आणि निश्चित जो माझ्या महाराष्ट्रात
शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे जे विचार आहेत त्याच्यातून या बदलाकडे निश्चितपणानं जाण्याची क्षमता आहे. आणि माझ्या मते ती आता त्या दिशेला परिस्थितीच आपल्याला जणू काही ढकलतीये अशा हं. प्रकारचा एक सिच्युएशन. बरोबर. तयार झालीये. मला वाटतंय ह्या नोटवर आपण आजची चर्चा थांबवूयात. आपण सविस्तरपणे की ही पूर परिस्थिती कशामुळे निर्माण झाली आणि ह्या नुकसान भरपाईमध्ये काय त्रुटी आहेत, ह्याच्यापासून दीर्घकालीन काय-काय उपाययोजनांची गरज आहे, यावर आपण सविस्तर चर्चा केली आणि तुम्ही हे सगळं समजावून सांगितलं. त्यासाठी तुमचे खूप आभार आणि तुम्ही पुन्हा एकदा आलात इथं आणि आपण पुढंही असे जे काही विषय येतील, ह्या सगळ्यावर चर्चा करत राहू सर. हा विषय तुम्हाला कसा वाटला आणि ह्या विषयाचं गांभीर्य तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अ, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.